G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना भेटून आनंद झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्याशी खूप चांगली भेट झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी गेल्या 2 शतकात पहिल्या महिला मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष बनल्याबद्दल आणि निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल वैयक्तिकरित्या त्यांचं अभिनंदन केलं। येणाऱ्या काळात विशेषतः शेती, सेमीकंडक्टर, महत्त्वपूर्ण खनिजं, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रात भारत-मेक्सिको संबंध आणखी दृढ होत जाण्याची प्रचंड क्षमता उभय नेत्यांनी अधोरेखित केली। जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी देखील पंतप्रधानांनी चर्चा केली। भारत आणि जर्मनी हे जवळचे मित्र आहेत, सामायिक मूल्यांनी जोडलेले आहेत। यावर्षी उभय देश आपल्या धोरणात्मक सहकार्याची 25 वर्षे पूर्ण करत आहेत। IT, उत्पादन, सेमीकंडक्टर, शाश्वतता, संशोधन आणि नवोन्मेष यांसारख्या क्षेत्रात आणखी एकत्र कशाप्रकारे काम करता येईल या संदर्भात चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं। चान्सलर मर्ज आणि मी संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यावर देखील चर्चा झाल्याचं सांगत दहशतवादाचा मुकाबला आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्यावर कारवाई करण्यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यावर सहमती झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्यूंग, ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली। G7 कृती योजनेद्वारे स्थलांतरितांची तस्करी रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठीची वचनबद्धता G7 देशांनी संयुक्त निवेदनात अधोरेखित केली। सीमा व्यवस्थापन आणि अंमलबजावणी वाढवण्याचा आणि स्थलांतरित तस्करी आणि मानवी तस्करी या दोन्हींमधून नफा मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी गटांना नष्ट करण्याचा निर्धार या निवेदनात व्यक्त करण्यात आला। आंतरराष्ट्रीय दडपशाहीच्या वाढत्या धोक्याविरोधात कारवाई करण्याची वचनबद्धता देखील यात दर्शवण्यात आली। ऑनलाईन आणि ऑफलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी G7 राष्ट्रांचे प्रयत्न दुप्पट करण्याची ग्वाही या निवेदनात देण्यात आली आहे।